स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नुकत्याच राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या। अशातच तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील विजय ठाकरे यांनी नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यातील स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना मोठा धक्का बसला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। याबाबत प्रशांत डिक्कर यांच्याकडे काही अपरिहार्य कारणास्तव विजय ठाकरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे बोलले जात आहे। विजय ठाकरे म्हणजे प्रशांत डिक्कर यांचे अत्यंत विश्वासू तर तालुक्यात ओळखले जाणारे दृढ व्यक्तिमत्व। एवढेच नाही तर त्यांनी आपल्या कार्यकाळात जीवाचे रान करून मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना बळकट केली आहे। त्याचप्रमाणे विविध प्रसार माध्यमात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची भक्कमपणे बाजू मांडत त्यांच्या पाठीशी ते आजवर खंबीरपणे उभे राहिले आहेत। दरम्यान राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जामोद मतदारसंघातून प्रशांत डिक्कर यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली असताना ऐनवेळी विजय ठाकरे यांच्या सारख्या सक्रिय कार्यकर्त्याच्या राजीनाम्याने तालुक्यात अनेक चर्चा होत असून याबाबत आश्चर्यही व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संग्रामपूर तालुक्यातील अनंता मानकर, श्रीकृष्ण महाराज भालतिडक, धीरज वानखडे आणि आता संघटनेत सक्रिय असलेले तालुकाध्यक्ष विजय ठाकरे यांच्या जाण्याने हे सर्व संघटनेपासून नेमके दूर का गेले असावे हे एक न उलगडणारे कोडे संघटनेतील बाकी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पडले आहे। एकीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना संघटनेतून निष्कासित केले असले तरी आजही त्यांच्यासोबत जुडलेले पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत। त्यामुळे सद्यस्थितीत मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे सुरू केलेल्या रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाला जळगाव जामोद मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांकडून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। मात्र संघटनेमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या धडाडीचे नेतृत्व प्रशांत डिक्कर यांना जवळचेच कार्यकर्ते का सोडून जातात याबाबत तालुक्यात संभ्रम व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढेसह रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मी माझ्या कौटुंबिक कारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिलेला आहे। 2016 पासून आतापर्यंत मी संघटनेशी जुळलेलो होतो। काही दिवस मी तालुकाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं। आता माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा देत आहे। याच्यापुढे माझा आणि संघटनेला कोणताही संबंध नाही। भाऊ, यानंतर आपली राजकीय क्षेत्रात पुढील दिशा काय असते? आपल्या तालुक्यामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांचे सर्व जे नेते आहेत त्यांच्यासोबत बोलणे सुरू आहे। ज्यांच्यासोबत मला आवडेल त्यांच्यासोबत मी निर्णय घेऊन तुम्हाला लवकरच सांगेन।